एक असा उत्सव ज्यामध्ये मुंबई पुण्यातील प्रत्येक घरातील कोकणकरांना गावी आणण्याची ताकद आहे. एक असा उत्सव ज्यामध्ये प्रत्यक्ष देव देवळातून आपल्या घरी आपल्याला भेटायला येतो. एक असा उत्सव ज्यामध्ये कोकणातील प्रत्येक गावात आनंदोत्सव साजरा केला जातो. आणि हा उत्सव म्हणजे आपला कोकणातील शिमगोत्सव, आपला कोकणातील शिमगा. आणि आपला आजचा हा व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. शेवटच्या होमाच्या दिवशी सकाळी गावाला पोहोचताच आपल्या संदेरी गावचे सगळे ग्रामस्थ एकत्र मिळून हळकुंड आणायला गेले. आपल्या कोकणात हळकुंड आणण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. होळीच्या पवित्र अग्नीत हे हळकुंड अर्पण केल्याने आजूबाजूच्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा व रोगजंतू नष्ट होऊन सुख समृद्धी व उत्तम आरोग्य लाभते, अशी यामागची श्रद्धा आहे. मित्रांनो, हे बघा, ही असे आपल्या कोकणातील मजा. मित्रांनो, आपण आता चाललो आहोत आपल्या सानेवरती. आज होळीचा शेवटचा दिवस आहे होम लागण्याचा. तो आज रात्री आपण होम लावण्यासाठी, होळीची तयारी करण्यासाठी आपण आता सानेवरती सगळी मुलं आपली चाललेली आहेत. मित्रांनो, हा बघा केवढा खोल खड्डा खणलेला आहे. सकाळी आपण हळकुंड जमवून आणलेले सगळे ती लाकडं आहेत ती, आणि ही उचलून आपल्याला आता इथे होळीच्या इथे आपल्याला उभी करायची आहेत. बघा किती जण लागतात एक हळकुंड उचलायला. किती मेहनत लागते एक हळकुंड उभा करायला. मित्रांनो, एवढी माणसं आहेत इकडे आजूबाजूला जमलेली. इकडून काही जण रस्सीने खेचत आहेत दोन साईडनी, आणि तिकडून काही जण उभे करतायत. तिथे आपल्याला होळीच्या खड्ड्यामध्ये तो लाकूड, तो हळकुंड उभा करायचा. मित्रांनो, आतमध्ये मित्रांनो अशा पद्धतीने लाकडं बांधली जातात उभे करण्यासाठी. मित्रांनो, हा दुसरा हळकुंड आता आपण उभा करतोय. ते दोन हळकुंड एकत्र बांधतोय मित्रांनो, एकमेकांच्या खांद्यावर चढून हळकुंड बांधले जातात. तिसरा हळकुंड मित्रांनो आपण उभा करतोय. आपली छोटी लाकडं पण आजूबाजूला मित्रांनो उभे करून झालेली आहेत, आणि ते सगळे घट्ट बांधून घेतो आपण आता. हे बघा मित्रांनो, आता जो सुका पालापाचोळा असतो तो आपण आता आजूबाजूला लावतोय.
तर मित्रांनो, सकाळी आपण हळकुंड आणायला गेलेलो आणि त्यानंतर संध्याकाळी आपण होळी तयार करायला गेलो आणि आता आपण पालखी जी आपली निघाली आहे चावडीतून, समाज मंदिरातून, ती पालखी आपण वाजत गाजत लेझिम खेळत आपण सानेवरती घेऊन जाणार आहोत. तर तीच मजा आपण आता अनुभवूयात. चला. मित्रांनो, सुंदर अशी सजावट केलेली आहे पूर्ण गावात. पताके वगैरे आणि तोरणं वगैरे लावलेली आहेत. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हे ज्ञानराज माऊली तुकाराम, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हे ज्ञानराज माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम.
मित्रांनो, आपली आता होळी लावून झालेली आहे संदेरी या गावाची आणि खूप मजा केली जबरदस्त अशी आपण. आणि आपण आता कुठे जाणार आहोत सोनू? बेलीच्या वाडीवर. हो, आपण जाणार आहोत आता मित्रांनो बेलीच्या वाडीवर. बेलीची वाडी एक छोटीशी वाडी आहे संदेरी गावाचीच आणि तिथे सुद्धा होळी लावली जाते. हा शेवटचा होम लावला जातो आणि आपण आता सगळे ग्रामस्थ बेलीच्या वाडीवर शेवटचा होम लावण्यासाठी जाणार आहोत. तर चला मग जाऊया बेलीच्या वाडीवर. लेट्स गो. दरवर्षीप्रमाणे या शिमग्यात काही हौशी लोकांनी वेगवेगळे सोंग केले होते. त्यासोबतच सगळ्या ग्रामस्थांनी मिळून मोठ्या उत्साहात नवरा नवरीचा सोंग सुद्धा केला होता. हे सगळं बघण्यात आणि अनुभवण्यात एक वेगळीच मजा आली. मित्रांनो, परवा शेवटचा होम लागला आणि कालपासून पालखीने सगळं घरं घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक घरोघरी आपली पालखी जात होती. देव सगळ्यांच्या भेटीसाठी प्रत्येकाच्या घरात जात होते, असं जे आपण बोलतो तसं काहीसं चित्र होतं कालचं. पालखी मित्रांनो आता आपल्या खालच्या वलीमध्ये येते आणि प्रत्येक घरोघरी पालखी जाणार आहे. सगळेजण देवाचे दर्शन घेणार आहेत, ओटी भरणार आहेत, लेझीम वगैरे करून सगळी धमाल मजा मस्ती करणार आहेत. तर तेच आपण आता थोडक्यात बघूयात.
चाकमदा देवी माते की जय. गावातील सर्व घरांमध्ये पालखी गेल्यानंतर संदेरी गावातील ग्रामस्थांकडून ही पालखी नाचवण्यात आली. खरंच देवाची ही पालखी आपल्या अंगाखांद्यावर नाचवण्याचं समाधान शब्दात न मांडता येण्यासारखं आहे. कोकणात शिमग्यात नवस बोलला जातो आणि आपण बोललेला नवस पूर्ण होणार का नाही यासाठी देवाचा कौल घेतला जातो. या पारंपरिक पद्धतीत पालखीतील देवाजवळील फूल, तांदूळ तसेच श्रीफळ नवस बोलणाऱ्या व्यक्तीकडून कोणाच्याही नकळत शेतातील जमिनीत पुरला जातो. शरण काढताना पालखी बरोबर त्या शरण लपवलेल्या जागेवर जाऊन जड वाटू लागते आणि तो लपवलेला शरण शोधून काढते. आजही आपल्या कोकणात ही शरण काढण्याची परंपरा अत्यंत श्रद्धेने जोपासली जाते.
अविस्मरणीय अशा या कोकणातील शिमग्याची सांगता होळीशी लावून करण्यात आली. तर मित्रांनो, कोकणात शिमगा हा सण किती उत्साहात आणि नाचत गात साजरा केला जातो हे दाखवण्याचा, तसेच शिमग्यातील वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा दाखवण्याचा आम्ही या व्हिडिओमार्फत छोटासा प्रयत्न केला. तुम्हाला हा आपला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.